Namaskar. Next example. If alpha beta are complex cube roots of unity, then prove that 1 minus alpha into 1 minus beta into 1 minus alpha square into 1 minus beta square is equal to 9. So unity ची किती क्यूब रूट्स आहेत? 3 क्यूब रूट्स आहेत. वन इज रियल अँड अदर टू आर कॉम्प्लेक्स नंबर्स. आणि इथे काय म्हटलंय की ही अल्फा आणि बीटा ही कॉम्प्लेक्स क्यूब रूट्स ऑफ युनिटी आहेत. त्याला नोटेशन काय आहे? ओमेगा अँड ओमेगा स्क्वेअर. सो एकतर अल्फाला ओमेगा घेऊ शकता तुम्ही किंवा बीटाला ओमेगा घेऊ शकता आणि अदर रूटला तुम्ही ओमेगा स्क्वेअर म्हणायचं. कुठल्यालाही काही घेतलं तरी सेमच येणार आहे ते. सो आपण अल्फा आणि बीटा म्हणजे ओमेगा अँड ओमेगा स्क्वेअर असं कन्सिडर करून हे सॉल्व करणार. लेफ्ट साइड आहे ती सिम्प्लिफाय करायची आणि RHS येते का तेवढी बघायची. सो alpha and beta are complex cube roots of unity. Therefore alpha is equal to omega and beta is equal to omega square. आता आपण LHS कन्सिडर करूया. That implies LHS is equal to 1 minus omega into 1 minus omega square into 1 minus alpha म्हणजे omega square into 1 minus beta square आहे. सो ओमेगा स्क्वेअर स्क्वेअर म्हणजे ओमेगा रेस टू 4 झालं ना. ओमेगा रेस टू 4. आता हे दोन ब्रॅकेट सेम आहेत त्यामुळे त्याचा स्क्वेअर करूया. सो विच इज इक्वल टू 1 minus ओमेगा into 1 minus ओमेगा स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर. हे दोन्ही सेम आहेत ना ब्रॅकेट. सो ब्रॅकेट स्क्वेअर आणि नंतर त्याचं एक्सपेन्शन करायचं. अँड हियर 1 minus ओमेगा रेस टू 4 म्हणजे काय असतं? ओमेगा प्रॉपर्टी प्रमाणे. So omega raised to 4 means omega. आता again 1 minus omega 1 minus omega 2 times आले. So that implies 1 minus omega also bracket square and 1 minus omega square also square. आता दोन्ही ब्रॅकेटचे स्क्वेअर फक्त एक्सपांड करायचे. So which is equal to त्याचा स्क्वेअर काय येणार 1 minus 2 omega plus omega square into त्याचा स्क्वेअर काय येणार 1 minus 2 omega square आणि मायनस मायनस प्लस ओमेगा रेस टू 4. आता अगेन ओमेगा रेस टू 4 साठी ओमेगा ही व्हॅल्यू घालायची आणि 1 प्लस ओमेगा स्क्वेअर साठी काही व्हॅल्यू घालता येईल का आपण बघूया. सिन्स वी नो दॅट आठवत असेल तर 1 प्लस ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू 0. हे स्टेटमेंट आहे. त्या स्टेटमेंट वरून ह्याच्या काही व्हॅल्यूज रिप्लेस करता आल्या तर बघणार. तर आधी इथे ओमेगा रेस टू 4 ला ओमेगा सबस्टिट्यूट करूया. सो 1 minus 2 ओमेगा plus omega square into 1 minus 2 omega square plus omega असं करूया. आता काही रिप्लेस करता येईल का बघूया. 1 plus omega square. 1 plus omega square is minus omega and here 1 plus omega is minus omega square. So which is equal to त्या दोन त्यांच्यासाठी काय रिप्लेस होणार? हे 2 minus 2 omega तसंच 1 plus omega square means minus omega into हे 1 plus omega 1 plus omega means minus omega square. So minus 2 omega square आणि याच्यासाठी minus omega square. तर ते सिम्प्लिफाय करूया. That implies minus 2 minus म्हणजे minus 3 झालं ते. So which is equal to minus 3 omega झालं and here minus minus म्हणजे minus 3 ओमेगा स्क्वेअर झालं. आता हे सगळं मल्टिप्लिकेशन मध्ये -2 टाइम्स आहे त्यामुळे प्लस झालं. सो 3 into 3 9 झालं. ओमेगा क्यूब झालं. बट ओमेगा क्यूब इज इक्वल टू 1. देयरफॉर LHS काय येणार फक्त 9. सो विच इज इक्वल टू RHS हेन्स रूट. सो सिंपल आहे म्हटलं तसं क्यूब रूटची एक्झाम्पल सिंपल आहे. नेक्स्ट एक्झाम्पल. If omega is cube root of unity, then find value of -1 plus I root 3 upon 2 raised to 18 plus -1 minus I root 3 upon 2 raised to 18. अगदीच सिंपल आहे कारण ओमेगा क्यूब रूट ऑफ युनिटी आहे आणि तुम्ही ऑब्झर्व केलं तर यालाच आपण ओमेगा आणि ओमेगा स्क्वेअर नोटेशन्स दिली होती. ही दोन रूट्स आहेत क्यूब युनिटीची कॉम्प्लेक्स क्यूब रूट्स आहेत. इथे प्लस एक आहे आणि एक मायनस आहे. सो एकाला तुम्ही ओमेगा आणि एकाला ओमेगा स्क्वेअर असं घेऊ शकता कारण त्याचंच आपण नोटेशन ते दिलेलं आहे आणि इथे म्हटलंच आहे ओमेगा इज क्यूब रूट ऑफ युनिटी. एकदम सिंपल आहे. वी नो दॅट ओमेगा इज इक्वल टू -1 प्लस I रूट 3. आता याला ओमेगा किंवा याला ओमेगा कशालाही ओमेगा म्हटलं तरी चालतं. अदर रूट विल बी ओमेगा स्क्वेअर. हे आपण आधी बघितलं एका व्हिडिओमध्ये.
then omega square is equal to -1 minus I root 3 upon 2. So या values फक्त substitute करूया. So that implies -1 plus I root 3 upon 2 raised to 18 plus -1 minus I root 3 upon 2 raised to 18 is equal to h value काय w omega raised to 18 plus omega square raised to 18 म्हणजे अठरा दुणे 36. So which is equal to omega raised to 18 plus omega raised to 36. आता याच्या डायरेक्ट व्हॅल्यूज आपल्याला काढता येतात प्रॉपर्टीज प्रमाणे. ओमेगा रेस टू 3n असेल तर व्हॅल्यू 1 येते, 3n प्लस 1 असेल तर ओमेगा येते वगैरे हे सगळं माहिती आहे आपल्याला. आता ते कशात बसतंय ते बघूया. 18 म्हणजे 3 च्या पाड्यात येतं ना, सो 3n मध्ये आलं आणि 36 पण 3n मध्ये आलं. सो विच इज इक्वल टू ओमेगा रेस टू 3n च्या ह्याच्यात आलं ना, ओमेगा क्यूब रेस टू 6 आलं ना प्लस ओमेगा क्यूब रेस टू 12 = 36 म्हणजे काय आलं 1 आणि त्याची पण व्हॅल्यू 1. सो इज इक्वल टू 2. हेन्स हे जे सगळं एक्सप्रेशन आहे त्याची व्हॅल्यू किती आली 2 आली. क्यूब म्हटलं तसं क्यूब रूट ऑफ युनिटीची तुम्ही एक्झाम्पल सगळी बघितली तर सिंपल आहेत, कारण ह्या 3 रूट्स काय येतात आपल्याला चांगली माहिती आहे. त्याचाच यूज करून आणि ओमेगाच्या प्रॉपर्टीज यूज करून आपण ती सॉल्व्ह करू शकतो.